गोंदिया हा अतिदुर्गम तसंच आदिवासी बहुल जिल्हा, जंगल परिसर असल्यानं नैसर्गिक विविधतेचं प्रमाण जरा जास्तच, मात्र रोजगाराच्या संधी तशा कमीच। एका कल्याणकारी संस्थेच्या पुढाकारानं देवरी तालुक्यात पहिल्यांदाच मधुमक्षिका पालन आणि प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले। यामुळे आदिवासी बांधवांना गावातच रोजगार मिळतोय। गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुका तसा दुर्गमच। जिल्ह्यातील एकूण आदिवासींपैकी 50% आदिवासी बांधव याच तालुक्यात राहतात। वर्षानुवर्ष पारंपरिक पद्धतीने शेती आणि जंगल यावर इथले आदिवासी अवलंबून। मात्र काही तरुण आणि संस्थांनी इथे व्यवसायाचे वेगळे पर्याय शोधले, त्यातून रोजगाराच्या संधीही निर्माण झाल्या। मधमाशा पालन त्यापैकीच एक। काही महिन्यांपूर्वीच मधुमक्षिका पालन आणि प्रशिक्षण केंद्र इथे सुरू करण्यात आलं। त्याचा फायदा यादवराव पंचमवार यांच्यासारख्या अनेक आदिवासींना होतोय। 15 वर्षापासून शेतीमध्ये काहीतरी बदल झाला पाहिजेत म्हणून आपण इथं सागवान शेती आपण केलेल्या 3 एकरमध्ये आम्ही मग नॅचरल जे शहद होते आग्या माशा त्याच्यामध्ये संकलन केला आणि जवळजवळ एका वर्षामध्ये 5-5 हजार लिटर पर्यंत आम्ही शहद गोळा केलेला आहे। या जंगल भागामधून आपल्या ह्या भागामध्ये आदिवासी लोक आहेत जे झाडावर चढून नॅचरल शहद काढतात आणि ते शहद आम्ही मग वर्ध्याला एक प्रगती संस्था आहे त्यांना विकला होता। प्रयोग म्हणून 50 पेट्यांचं व्यवस्थापन केलं जाते। या पेट्यांची, मधमाशांची, राणी माशीची काळजी कशी घ्यायची याचं प्रशिक्षण इथे दिलं जातं। मधमाशांना हाताळताना तसंच मध काढणी करताना योग्य पोशाखाचा वापरही केला जातो। आम्ही दररोज इथं आल्यानंतर आम्हाला मधमाशीच्या पेटी साफ करायची असते, त्याबद्दल आम्हाला एक सूट मिळालं आहे। त्याला आम्ही घालून म्हणजे आपल्याला जेणेकरून माशामधून इजा न झाल्या पाहिजे याच्यासाठी आम्ही सूट घालतो। सूट घालल्यानंतर आम्ही पेटी हाताळणी करतो। पेटीला तिथं अड्या वगैरे लागल्या नाही पाहिजे याच्यात आम्ही ते पेटी पूर्ण साफ करून टाकते। ह्या साधारणतः ह्या पेटीत आता फुलोरा आहे त्यापर्यंत 4 ते 5 दिवसात मध तयार होतो। ताडोबा अभयारण्यातून सातेरी जातीच्या मधमाशा या ठिकाणी आणल्या। त्यासाठी प्रत्येक पेटी मागे 8,000 रुपयांपर्यंत खर्च आला। हे केंद्र उभारण्याकरता आतापर्यंत 5 लाखांहून अधिक खर्च आलाय। या कामाचा प्रसार करण्यासाठी 80 एकल विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची मदत घ्यायचा संस्थेचा मानस आहे। सुरुवातीलाच याच्यात आपण या सिंदीविरी ग्रामपंचायत जी आहे, जेडबावळा ग्रामपंचायत येथील डॉक्टर जितेंद्र रांगडाले सर, यादवभाऊ पंचमवार आणि त्यांच्या गावातले तरुण त्यांचं एक मंडळ आहे, त्याच्यासोबतच आपले ज्या 158 एकल विद्यालय इथे देवरी तालुक्यात आहेत, त्या 158 एकल विद्यालयाच्या प्रत्येक शिक्षकाला त्या प्रत्येक गावामध्ये यानंतर इथून एक पेटी आपण देणार आहे आणि तिथलं सगळं शहद संकलन होऊन हे मुख्य केंद्र आहे सिंदीविरी, इथे शहद संकलन होईल आणि हे शहद संकलन आपण याच्यानंतर नागपूरला मोठ्या कंपनीमध्ये द्यायचा असा पूर्ण याचा विचार आहे आणि त्याच्यातून या सर्व कार्यकर्त्यांना रोजगार मिळेल याची तयारी आहे। प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलेल्या मधुमक्षिका पालन केंद्रातून सध्याच्या घडीला दर 15 दिवसातून तब्बल 150 किलो मध निघतोय। नागपुरातील एका खासगी कंपनीला 250 रुपये प्रति किलो या दराने मध विकला जातो। या 50 पेट्यात आणखी 50 पेट्यांची भर घातली जाणार आहे। मधमाशांना परागकण मिळत राहावेत अशी झाडांची व्यवस्थाही इथे केली गेली आहे। इथून संपूर्ण नागपूर ते मुंबईपर्यंत जांभळी जातात आणि नॅचरली झाडं सोडून आपल्या इथं गार्डन मध्ये फुलाचे झाडं सुद्धा आम्ही लावलेले आहे, जेणेकरून माशांना जास्त दूर न जाता त्यांना त्रास न होता लवकरात लवकर शहद गोळा करून आपल्या पेटीमध्ये टाकता येईल आणि आम्हाला सुद्धा लवकरात लवकर शहद मिळून आम्ही त्या शहदाचा मार्केटिंग करायला जास्त कामाची आहे। आमचे जे नॅचरली झाड आहे, बिजाची झाडं, जांभळीचे झाडं, आंब्याचे झाडं, पळस फूल आणि मोहा फूल, ह्यावर आता आमच्याकडे खूप फुलोरा आहे आणि त्याच्यातून खूप जास्त मध आमच्याकडे संकलन होत आहे। जर जास्तीत जास्त संकलन
जास्त फुलं मिळाले तर जवळपास 4 दिवसात आम्हाला 1 किलो शहद एका पेटीमधून मिळते. मधमाशी पालनामुळे दुर्गम आणि आदिवासी बहुल क्षेत्रात असलेल्या तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे. इथला आदिवासी स्वावलंबी बनण्याच्या कामात अशा शेतीपूरक व्यवसायाची मोठी मदत होणार आहे. हरीश मोटघरे, एबीपी माझा, गोंदिया.